हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा। पौर्णिमा वर्षातून एकदा येते आणि या पौर्णिमेला आपण चंद्राला नैवेद्य म्हणून मसाला दूध दाखवतो। या मसाले दुधाचा सुगंधित असा मसाला आज आपण इथे बनवणार आहोत आणि त्यापासून आपण मसाला दूध कसे बनवायचे हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत, 10 ते 12 पिस्ते घेतलेले आहेत आणि काही केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत। आता केशर सोडून आपण हे बाकीचे जे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते हलकेसे गरम करून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल। आता कढईमध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते एकदम लो गॅसवरती 2 ते 3 मिनिटं छान असे भाजून घेणार आहोत। आता जवळजवळ 2 मिनिटं झालेले आहेत। आपले ड्रायफ्रुट्स छान असे भाजून झालेले आहेत। आपण हे आता काढून घेऊया आणि व्यवस्थित असे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत ते। आता इथे कढईमध्ये मी एक 2 ते 3 चमचे पाणी घालून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं दूध जे आहे ते खाली तळाला कुठेही करपणार नाही। यासाठी कढईमध्ये किंवा टोपामध्ये कधीही दूध तापवताना 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं। आता इथे 1 लिटर दूध मी गरम करून घेणार आहे मीडियम गॅसवरती। दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपले जे ड्रायफ्रुट्स थंड झालेले आहेत ते आपण आता बारीक करून घेऊया। इथे आपले ड्रायफ्रुट्स थंड झालेले आहेत, आपण बारीक करून घेऊया ते। आता इथे मी हे चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे, जेणेकरून ते जास्त बारीक होणार नाही। आता पुन्हा आपण केसर सोडून बाकी सर्व ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि 2 ते 3 वेळा हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे व्यवस्थित असं जाडसर वाटण तयार झालेलं आहे। आता हा मसाला सुगंधित करण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि थोडंसं जायफळ खिसून घालूया आणि यामध्ये आपण 2 चमचे मिल्क पावडर घालून घेऊया। याने आपल्या दुधाला छान असं टेक्स्चर येतं, क्रीमीनेस येतो आपल्या दुधाला। छान असं हे आता मिक्स करून घेऊया। तयार झाला आहे मार्केट सारखा आपला हा दुधाचा मसाला, अतिशय कमी किमतीमध्ये। हे जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर जवळजवळ आपल्याला 100 रुपयापेक्षा पण जास्त पैसे यासाठी आपल्याला मोजावे लागतात। तर यामध्ये आपण केसराचे जे काही धागे काढले होते ते पण घालून घेऊया। अशा पद्धतीने आपला हा मार्केट स्टाईल दुधाचा मसाला तयार झालेला आहे। आता यापासून आपण कोजागिरीसाठी स्पेशल मसाला दूध बनवून घेऊया। आता इथे दुधाला छान चाय आलेली आहे, ते आता आपण अशी मोडून घेऊया। पण आपल्याला हे दूध जे आहे ते छान असं क्रीमी पाहिजे आहे, बासुंदी सारखं असं लच्छेदार नको। यासाठी हे व्यवस्थित आपण 5-1 मिनिटं व्यवस्थित उकळवून देणार आहोत। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहे, जेणेकरून आपल्या दुधाला पण छान असा रंग येईल आणि हळद ही अतिशय गुणकारी आहे। हळद टाकून दूध पिल्याने आपल्याला कफ वगैरे काही होत नाही। अगदी पाव चमचा हळद टाकल्यानेही दुधाला फार छान असा कलर आलेला आहे आणि हळदीची टेस्ट सुद्धा आपल्याला या दुधामध्ये लागत नाही। व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आपण। आता इथे आपले 10 मिनिटं व्यवस्थित दूध उकळून झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण दुधाचा मसाला घालून घेऊया। 4 चमचे हा दुधाचा मसाला घालून घेणार आहे 1 लिटर दुधासाठी आणि आता ते व्यवस्थित असं मिक्स करून अजून एक 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित हे उकळून घेणार आहे। आणि आता आपण याच्यामध्ये पाव वाटी साखर घालून घेणार आहोत। हे परफेक्ट प्रमाण आहे गोडीचं। तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त गोड दूध हवं असेल तर तुम्ही साखरेचा 1-2 चमचा वाढवला तरी चालू शकतं, पण याने परफेक्ट गोड असं आपलं हे दूध तयार होतं। आता साखर विरघळेपर्यंत फक्त आपण हे दूध गरम करून घेणार आहोत। आता व्यवस्थित असं आपलं हे दूध उकळून गेलेलं आहे, साखर वगैरे छान विरघळलेली आहे। घरामध्ये खूप सुंदर असा सुगंध सुटला आहे मसाल्याचा। गॅस बंद करून आपण एका सर्विंग ग्लासमध्ये हे दूध काढून घेऊया। अशा प्रकारे छान असं सुगंधित मसाला दूध आपलं तयार झालेलं आहे। या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही नक्की करून बघा। बाहेरून विकतचा दुधाचा मसाला आणायची गरज नाही, घरातल्या साहित्यात आपण अतिशय सुंदर असा हा सुगंधित मसाला बनवू शकतो। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।